आज आपण तयार करणार आहे टरबूजचा ज्यूस। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पहिले पाहून घेऊ। एक टरबूज, 4-5 काजू, बदाम आणि पिस्ता, थोडीशी 1 वाटी क्रीम, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी साखर आणि डेकोरेशनसाठी आपल्याला कुल्फी फालुदा किंवा मुलांना आवडेल त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो। सर्वात प्रथम आपण टरबूज कापून घेऊया, मग त्यातल्या बिया आणि गर वेगळा करून घेऊया। आता आपण या टरबूजचे छोटे बारीक काप करून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे आता आपण या ड्रायफ्रूटचे पण काप करून घेऊया। आता आपण या ड्रायफ्रूटचे काप करून घेतले आहेत। आता हे सर्व साहित्य आपण एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया। थोडीशी क्रीम, थोडंसं दूध, थोडी साखर चवीप्रमाणे। तुम्हाला जेवढं गोड हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर वापरू शकता। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आणि एका बाउलमध्ये आपण आता काढून घेऊया। आता तुम्ही बघू शकता केवढा मस्त प्रकारे हा घट्ट असा आपलं सरबत तयार झाला आहे गरमीतला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हवे असेल त्याप्रमाणे ड्रायफ्रूट्स आपल्या मुलांच्या आवडीप्रमाणे आणि चवीसाठी जर मुलं आपली लहान मुले घरात असतील तर त्याच्यामध्ये थोडीशी ही टुटी फ्रुटीचे दाणे, आपण मस्तपैकी असं हलवून घेऊया आणि आता सर्विंग ग्लासमध्ये आपण हे काढून घेऊया। एका ग्लासमध्ये आता आपण हे काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती घट्ट आणि सरबत तयार झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये डेकोरेशनसाठी आपण वरून माझ्याकडे असलेल्या घरी अवेलेबल असेल त्याप्रमाणे आपलं रोज सिरप किंवा एखादा सब्जा सीड्स, आता माझ्याकडे घरी गुलकंद या प्रकारचा सब्जा सीड्स आहे त्यामुळे मी ते टाकत आहे आणि थोडेसे बेदाणे आणि परत थोडीशी गार्निशिंगसाठी टुटी फ्रुटी वापरते। ह्या प्रकारे आपला मस्त असा टरबूजचा ज्यूस तयार झालेला आहे। गरमीमध्ये थंड आणि मुलांना भूक भागेल असं संध्याकाळच्या टाइमचं ज्यूस तयार आहे।